नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नांदेड शहरात चर्मकार समाजाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याच अनुषंगाने चर्मकार समाजाच्या वतीने समाजातील गोरगरीब मुलामुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजनही करण्यात येते. यावर्षी 17 नोव्हेंबर 2024 रोजी चर्मकार समाजाच्या वतीने 10व्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय दिनांक 16 जून रोजी आयोजित बैठकीत घेण्यात आला. तसेच गरजूंनी या विवाह सोहळ्यात नोंद करावी असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीत शिवानंद जोगदंड, चंद्रप्रकाश देगलूरकर, मनोज काकडे, शिवराज कांबळे, के गंगासागरे, बालाजी वाघमारे, संजय जोगदंड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. मी शिवानंद केशवराव जोगदंड, एक चर्मकार समाजाचा कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी चर्मकार समाजाचा गरजवंतच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं काम करतो. जे रोडला गटे कामगार आहेत त्यांना लग्नाचे वगैरे पैसे काही त्यांना झेपत नाहीत, म्हणजे समाजाने एकत्र येऊन मेळाव्याचं आम्ही नियोजन घेतलेलं आहे. दरवर्षी आम्ही करतो. त्याचा भाग म्हणून आम्ही आतापर्यंत 9 सामूहिक विवाह सोहळे घेतले. मध्ये काय कोरोना काळामध्ये आमची काही आर्थिक बाजू बरोबर नव्हती. आता थोडी आर्थिक बाजू चांगली झाली आमची. त्या संदर्भात आम्ही आता एक आज बैठक घेतली की चर्मकार समाजाचा 10वा सामूहिक विवाह सोहळा त्याची नोव्हेंबरमध्ये संभाव्य दिनांक 17 नोव्हेंबर हे काढलेली आहे आम्ही आज. त्या अध्यक्षाने आम्ही जवळपास 11 जोडपाचं विवाह नियोजन लावलेलं आहे. तरी चर्मकार समाज ज्या गरजवंत आहेत त्याने ह्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नाव नोंदणी करून त्याचा सहकार्य करावे. विनामूल्य आम्ही आतापर्यंत जे काही समजा काम केलं आहे ते निस्वार्थीपणाने केलं आहे. आताही आम्ही निस्वार्थीपणाने एक सामूहिक सोहळा घेणार आहोत मोफत. याला कोणते 10 रुपये वगैरे काय तुम्हाला फी भरावं लागणार नाही, काहीच नाही. विनाशुल्क आम्ही एक 11 जोडप्याचं आम्ही नियोजन लावलेलं आहे. आजच्या बैठकीला देगलूरकर साहेब, शिवानंद जोगदंड, के गंगासागरे, कांबळे साहेब, बालाजी वाघमारे, संजय जोगदंड, मनोज काकडे हे सगळे उपस्थित आहेत. तरी ह्या सोहळ्यामध्ये सामूहिक सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त नाव नोंदणी करावे असं मी आवाहन करतो. नाव मनोज काकडे. सर्व चर्मकार समाज बांधवांना असं आवाहन करतो की आपल्या चर्मकार समाजामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून 4-5 वर्षापासून सामूहिक विवाह सोहळे बंद झाले होते. पण आता यावेळेस शिवानअण्णा असतील, देगलूरकर साहेब असतील यांनी या बैठकीचं आयोजन आज केलेलं आहे. ते विवाह सोहळे परत चालू करण्यासाठी मी फक्त चर्मकार समाजाचे गोरगरीब जे लोक असतील त्यांना फक्त एवढं आवाहन करतो नांदेडमधल्या की गरजू लोकांनी आमच्याशी 100% संपर्क करावा आणि हे विवाह सोहळे विनामूल्य असणार आहेत. धन्यवाद. जय रविदास. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी आपल्या चर्मकार समाजाचा विवाह सोहळा घेण्याचं आयोजित करण्यात आलेलं आहे. ह्या बैठकीमध्ये आजच्या त्यानिमित्ताने आपल्या समाजात जसा प्रतिसाद आत्तापर्यंत दिला लग्न विवाह सोहळ्यासाठी तसाच प्रतिसाद अजून या येणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी द्यावा. समाज बांधवांनी यासाठी लग्नाचे जोडपे ह्यासाठी मदत करावी आणण्यासाठी आणि आर्थिक मदत करावी एवढंच बोलतो. जय रविदास. समाज कल्याणमार्फत 25,000 रुपयाचं जे शासनाचं रोख रक्कम आहे ते मिळणार अनुदान आणि याच्यामध्ये कुठल्याही जोडप्याकडून 1 रुपया घेतला जाणार नाही. त्यामध्ये काही समाज बांधवातर्फे आणि या बैठकीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांतर्फे काही वस्तू भेट देण्यात येणार. संसद